अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदम्भोजितेजस्मुरदिक्प्रदेशं विदिन्द्राधिदेवै सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वालवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवोनी भार माथा। या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आपल्यावरती बरेच जण उपकार करतात। कोणाकोणाचे उपकार आहेत? आपल्यावरती निसर्गाचे उपकार आहेत, परंतु प्रामुख्याने 3 उपकार शास्त्रकार आपल्याला शास्त्रामध्ये सांगतात। पहिले उपकार आहेत आपल्या आई वडिलांचे। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, ठेवितो हा पायी जीव थोडा। सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती। काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, ठेवितो हा पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत। काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, ठेवितो हा पायी जीव थोडा। विठ्ठल 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 ज्ञानेश्वर महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। समचरण सरोजं सांद्र नीलामृदाभं जगन्निहित पानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। महायोग पीठे तटे भीमरथ्यों वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं
पदं भोजिते स्मुरदिक् प्रदेशं विदिन्द्राधिदेवै सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये या कुन्देन्दुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावर्दन्नमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठांतरातील हा अभंग आहे। हा अभंग आपण कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा आहे। जगद्गुरु तुकोबराय यांचा जर आपण अधिकार बघितला तर सामान्य अधिकार तुकोबराय यांचा नव्हता। तुकोबराय म्हणजे साक्षात महाविष्णूचा अवतार होते। महाविष्णूचा अवतार मने रामेश्वर भट्ट द्विजा तुकया विष्णू नाही दुजा। जगद्गुरु तुकोबराय म्हणजे साक्षात महाविष्णूचे अवतार होते। ते जर एखाद्या रस्त्याने चालले तर त्या रस्त्यातली माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, एवढा तुकोबरायांचा अधिकार होता। ज्या ब्रह्मदेवाने सबंध सृष्टी निर्माण केली, पशु पक्षी झाडे सगळं काही सगळं विश्व ब्रह्मांड निर्माण केलं, त्या ब्रह्मदेवाला जर आपण एका पारड्यामध्ये ठेवलं आणि जगद्गुरु तुकोबरायांना दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवलं तर त्या ब्रह्मदेवाच्या पारड्यापेक्षा सुद्धा जगद्गुरु तुकोबराय त्यांचं पारडं जड भरतं। तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले। आपण रोज आरतीमध्ये म्हणतो, बरोबर आहे का नाही? रोज तुकोबरायांची आरती म्हणतो। एवढा अधिकार तुकोबरायांचा होता। ते या मृत्यू लोकामध्ये आले। या मृत्यू लोकामध्ये सगळे जे माणसं आहेत ते अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेले होते।
त्यांना जागा करण्याकरता संत महात्मे वैकुंठाहून या मृत्यू लोकामध्ये येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वैकुंठाहून संत या मृत्यू लोकामध्ये समाजाला जागवण्याकरता येतात. मग जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये एका संतांचं वर्णन करतात. कोणत्या संतांचं करतात? माऊली ज्ञानोबरायांचं करतात. बरोबर आहे का नाही? कारण जगद्गुरु तुकोबाराय जे घडले ते विश्व माऊली ज्ञानोबराय यांच्यामुळे घडले. तुकोबारायांनी ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचे 1000पेक्षा सुद्धा जास्त पारायण केले होते. तेव्हा त्यानंतर गाथेची निर्मिती झाली. अर्थात ज्ञानोबरायांना उद्देशून हा अभंग तुकोबाराय यांनी या ठिकाणी गायला आहे, म्हटला आहे. मग तुकोबाराय सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार एवढे आपल्या या मनुष्य जीवावरती आहेत, आमच्यावरती एवढे संतांचे उपकार आहेत की ते शब्दामध्ये आम्हाला सांगता येत नाही. मग तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. संत महात्म्यांचे उपकार शब्दामध्ये सांगता येत नाही. तुकोबाराय म्हणतात की ती आपल्याला वेळोवेळी जाग करतात. त्यांच्या पायावरती आपण आपला जीव जरी दिला, जीव जरी ठेवला, तरीही आपण त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. कारण ते सहज जरी बोलले तरी त्यांचा उपदेश हिताचा असतो. आपण त्यांचं नाही ऐकलं तर ते आपल्याला सायासानं अट्टहासानं शिकवण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांचं अंतकरण हे आईप्रमाणे असतं. जसं आई आपल्या मुलावरती प्रेम करत असते, निस्वार्थ भावनेने प्रेम करते. ऐशी कळबळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आईचं अंतकरण हे अतिशय मृदू असतं, कोमल असतं. आपल्या मुलावरती निस्वार्थ आई जशी प्रेम करते तसं संत महात्मे संपूर्ण समाजावरती निस्वार्थपणे प्रेम करतात. म्हणून त्यांच्या ऋणातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. आता त्या ठिकाणी काय त्यांचे उपकार मी सांगणार आहे असं जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये आपल्याला सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. कार्यक्रमाच्या अनुषंगाने अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की गेली 15 वर्षापासून आपल्या या लोळेगाव अर्थात हनुमान वस्तीवरती अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. 15 वर्ष पूर्ण झाले, एक तप होऊन 3 वर्ष पूर्ण झाले. बरोबर आहे ना? श्रीराम जन्म उत्सवानिमित्त हा सप्ताह चालू आहे. या सप्ताहाकरता हरिभक्तपरायण वैकुंठवासी नारायण बाबा विधाटे व हरिभक्तपरायण वैकुंठवासी न्यायशास्त्री बाळकृष्ण महाराज ढगे जोहरापूरकर व हरिभक्तपरायण वैकुंठवासी नारायण बाबा काळे यांचे आशीर्वाद आपल्या सप्ताहाला आहेत. यांच्या प्रेरणेतून हा सप्ताह सुरू झालेला आहे. म्हणून गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी. आज 15 वर्ष या सप्ताहाला झाले. 15 वर्षापूर्वी या संत महात्म्यांनी हे रोप या ठिकाणी लावलं होतं आणि तुम्ही सगळे मंडळी याला त्या ठिकाणी खतपाणी घातलं आणि आज 15 वर्ष या सप्ताहाला झाले. म्हणून या सप्ताहाकरता हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज गव्हाणे आल्हाणवाडी व हरिभक्तपरायण शिवाजी महाराज फुंदे नारायण महाराज संस्थान फुंदे टाकळी यांचे मार्गदर्शन आहे. आणि संपूर्ण नियोजक मंडळी, संपूर्ण कमिटी, संपूर्ण वस्तीवरील लहान थोर सगळ्या मंडळींनी या ठिकाणी अतिशय प्रेमानं आस्थेनं श्रद्धेनं हा सप्ताह तुम्ही सगळी मंडळी करतात. सगळ्यांच्या चरणावरती त्या ठिकाणी नतमस्तक होतो. ज्यांच्या माध्यमातून मला ही सेवा आली, आमचे जाधव पाटील असतील, आमचे महाराज असतील आणि संपूर्ण या ठिकाणी तुम्ही लोळेगावकर मंडळी, तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा माझ्याकडे आली. तुम्हाला त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आज या कीर्तनाकरता
हरिभक्तपरायण आमचे गुरुतुल्य असणारे बहिरनाथ महाराज काळे हे स्वतः मृदंग वाजवणे करत आहेत. रोज मी वाजवत असतो, आज ती माझ्या कीर्तनाला बसलीत वाजवायला, म्हणून त्यांचेही धन्यवाद. या ठिकाणी आमचे पेटी मास्तर तुमचेही धन्यवाद. आमचे संतोष महाराज आहेत, सोनवणे सर आहेत, सगळेच भजनी मंडळ, विनेकरी बाबा आहेत, सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल 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 या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आपल्यावरती बरेच जण उपकार करतात, बरोबर आहे का नाही? मनुष्य कुलामध्ये आपण जन्म घेतलाय, मग आपल्यावरती अनंत जणांचे उपकार आहेत. कोणाकोणाचे उपकार आहेत? आपल्यावरती निसर्गाचे उपकार आहेत, बरोबर आहे का नाही? जर वेळेवर पाऊसच पडला नाही तर त्या ठिकाणी काय होईल? दुष्काळ पडेल. अर्थात आपल्यावरती निसर्गाचे उपकार आहेत. आपल्यावरती नदीचे उपकार आहेत. नदी त्या ठिकाणी आपले पाप त्या ठिकाणी नष्ट करत असते, नदीचे उपकार आहेत. तसे अनंत उपकार आहेत. परंतु प्रामुख्यानं 3 उपकार शास्त्रकार आपल्याला शास्त्रामध्ये सांगतात. पहिले उपकार आहेत आपल्या आईवडिलांचे आपल्यावरती उपकार आहेत, बरोबर आहे का नाही? आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलाय. 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये आईने त्या ठिकाणी वाढवलं, लहानचं मोठं केलं, शिकवलं, सांभाळलं. आईचे आपल्यावरती उपकार आहेत. दुसरे उपकार वडिलांचे आहेत. वडील काय करतात? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी वालवणी, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवोनी भार माथा. बापाने आपल्याकरता रात्रंदिवस कष्ट करून आपल्या मुलाकरता जी काही साधन सामग्री जमा केली आहे, जो काही प्रपंच मोठा केला आहे, तो एकाएकी आपल्या मुलाच्या नावावर करून देतो, बरोबर आहे का नाही? करतो की नाही बाप? करतो ना. आयुष्यभर रात्रंदिवस कष्ट करतो बाप, आणि एकाएकी आपल्या मुलाच्या नावावरती आपल्या काही जमीन असेल, प्रॉपर्टी असेल, सगळं काही असेल, आपल्या मुलाच्या नावावरती करून देतो. म्हणजे आईवडिलांचे आपल्यावरती उपकार आहेत. मग त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपण आईवडिलांची सेवा केली पाहिजे. जसं आईवडिलांनी आपल्याला लहानपणी सांभाळलं, लहानचं मोठं केलं, त्याचप्रमाणे मुलाचंही कर्तव्य आहे की त्यानंही आपल्या आईवडील ज्या वेळेला म्हातारे होतात त्यावेळेला आपल्या आईवडिलांना सांभाळलं पाहिजे. कारण विश्वमौली ज्ञानोबराय सांगतात की आपल्या आईवडिलांच्या पायाजवळ सगळे तीर्थ आहेत. सकळ तीर्थाची आधुरे जी एका माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे, लोन किजे. सकळ तीर्थाच्या धुरे जी एका माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे, लोन कीजे. आई वडिलांचे आपल्यावरती उपकार आहेत. त्यांच्या पायाजवळ सगळे तीर्थ आहेत. आणि आपण या ठिकाणी 4 धाम तीर्थयात्रा करत फिरतो, बरोबर आहे का नाही? 4 धाम तीर्थयात्रा केली पाहिजे, परंतु आईवडिलांना लाथा घालून नाही केली पाहिजे. आईवडिलांना सांभाळलं पाहिजे आणि नंतर आपली 4 धाम तीर्थयात्रा ती फलित होत असते, त्याचं फळ आपल्याला भेटत असतं. म्हणून पहिले उपकार आपल्यावरती आपल्या आईवडिलांचे आहेत. दुसरे उपकार आपल्यावरती भगवंताचे आहेत. काय उपकार आहे देवाचे आपल्यावरती? देवाने आपल्याला हा जीव दान म्हणून दिला. जेने हा जीव दिला दान, हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, जगजीवन नारायण, गायन गुण ताया ते जोया देव रे चातिरे,
जोया बेवरे चाते गायना गुण दयाचे जोया बेवरे चाती जोया बेवरे चाती जरा जीव दिला दान जरा जीव दिला दान तयाचे करीना चिंतन तयाचे करीना चिंतन जग जीवन नारायण गायिना गुण तयाचे जग जीवन नारायण गायिना गुण तयाचे. अतिशय सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. धन्यवाद महाराज तुम्हाला. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. त्या भगवंताने आपल्याला हा जीव दान म्हणून दिला. बरोबर आहे का नाही? जर आपल्याला इतर योनीमध्ये टाकलं असतं देवानं, तर उदाहरणार्थ कुत्र्याचा जन्म घ्या. कुत्र्याच्या योनीमध्ये टाकलं असतं तर कुत्र्याला महाराज दिसलं तरी माणूस दगड घेतो. बरोबर आहे का नाही? कुत्रा एखादं रस्त्याने चालताना जरी दिसलं तरी त्याला उचल दगड घेतो माणूस मारण्याकरता. इतर आहे, पशु आहे, पक्षी आहे, त्यांना पाप कळत नाही, पुण्य कळत नाही. त्यांच्या जन्मामध्ये आपल्याला भगवंतानी टाकलं नाही. देवाचे आपल्यावरती उपकार आहेत. देवानं आपल्याला सगळी इंद्रिय सगळे दिली आहेत. बरोबर आहे का नाही? जर एखाद्याला हात नसेल, पाय नसेल, ज्याला हात नाही त्याला आपण विचारलं पाहिजे हाताची किंमत काय असते. ज्याला डोळे नाही त्याला विचारलं पाहिजे डोळ्याची किंमत काय असते. म्हणजे देवानं आपल्याला सगळे अवयव जिथले तिथं दिलेत महाराज. सगळे इंद्रिय अवयव सगळे दिले. मग देवानं आपल्याला इंद्रिय दिले तर मग आपण देवाला जोडण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोगा. देवानं आपल्याला सगळे इंद्रिय दिले. मग सगळ्यात महत्वाचं त्या भगवंताने आपल्याला माणसाचा जन्म दिला. इतर जन्म जर दिला असता तर आपल्याला परमार्थ करता आला नसता महाराज. माणसाचा जन्म असा आहे की या माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपण काहीही साध्य करून घेऊ शकतो. जर आपण ठरवलं, बरं का महाराज, आपण ठरवलं आपल्याला आता देव व्हायचंय, आपण देवही होऊ शकतो. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती. देवानं आपल्याला हा मनुष्य जन्म दिलाय. या जन्माला आल्यानंतर आपण देवही होऊ शकतो. नर कुछ करणी करे तो नर का नारायण बन जाए. बरोबर आहे का नाही? उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांना आपण सगळे कोण समजतो? देव समजतो की नाही? बरोबर आहे की नाही? त्याचं कारण आहे त्यांनी आपल्याकरता संपूर्ण आयुष्य आपल्याकरता खर्च केलं. आयुष्यातले 50 वर्ष त्यांनी या समाजाकरता आपल्याला स्वतंत्र स्वराज्य मिळवून देण्याकरता आपलं आयुष्य खर्च केलं. छत्रपती संभाजी महाराज असतील. छावा पिक्चर बघितला का नाही तुम्ही? बघितला ना सगळ्यांनी? वा वा. छत्रपती संभाजी महाराजांना आपण देव समजतो. त्याचं कारण आहे त्यांनाही माणसाचं शरीर मिळालं होतं. बरोबर आहे का नाही? मनुष्य शरीर घेऊनच ते मृत्यू लोकामध्ये आले होते. परंतु कबीरजी सांगतात नर कुछ करणी करे तो नर का नारायण बन जाए. मग ते या मृत्यू लोकामध्ये देव झाले. देव बनण्याकरता त्यांना अनंत त्या ठिकाणी घाव सहन करावे लागले. छत्रपती संभाजी महाराजांचं आपण उदाहरण घेऊ. ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं पकडलं, मुकर्रब खानाने पकडलं आणि त्या ठिकाणी 40 दिवस त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार केला. कुणीतरी यायचं त्यांचं बोट छाटायचं, कुणीतरी यायचं त्यांच्या अंगावरती तलवारीनं घाव करायचं, कुणी यायचं त्यांना त्या ठिकाणी डोळ्यामध्ये लालबुंद तप्त सळ्या घालायचं.
कोणी यायचं जीप पकडीमध्ये धरून त्या ठिकाणी तलवारीनं ती जीप कापायचं. 40 दिवस त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार त्यांनी सहन केला, म्हणून ते देवत्वाला प्राप्त झाले. अर्थात हा धर्म टिकण्याकरता, आपली हिंदू संस्कृती टिकण्याकरता त्यांनी आपलं संपूर्ण जीवन खर्च केलं, मरणालाही पत्करलं, सगळं त्या ठिकाणी अत्याचार अन्याय सहन केला आणि या ठिकाणी आपला धर्म असा अबाधित ठेवला. त्यांच्यामुळं आज आपण कपाळावरती गंध लावू शकतो. त्यांच्यामुळं आज आपण या ठिकाणी कथा कीर्तन हे सगळे काही धार्मिक कार्यक्रम करू शकतो. जर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज झाले नसते तर आज आपल्या डोक्यावरती त्या ठिकाणी गोल टोपे असते पहा, आणि मग आपल्याला त्या ठिकाणी असं म्हणावं लागलं असतं त्यांना, मुघलांना, हुजूर हम कीर्तन कर सकते हैं क्या 2 घंटे के लिए. बरोबर आहे का नाही? त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. अर्थात ते देवत्वाला प्राप्त झाले. त्याचं कारण आहे नर कुछ करणी करे तो नर का नारायण बन जाय. आपण त्यांना देव समजतो, मग देवाचे आपल्यावरती उपकार आहेत. देवानं आपल्याला हा मनुष्य जन्म, मनुष्य शरीर दिलं. या देहाला आल्याच्या नंतर आपण देवही बनू शकतो. अजून कोणी म्हटलं महाराज आम्हाला देव नाही बनायचं, आम्हाला मुक्ती पाहिजे आणि कायमचं या संसारातून, या ठिकाणी कटकटीतून बाहेर पडायचं, आम्हाला कायमची मुक्ती पाहिजे. तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की जर तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल तर याच शरीरातून तुम्हाला मुक्ती सुद्धा मिळू शकते. कशी मिळू शकते? एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे. एका जनार्दनी हरी हरी म्हणता आणि मुक्ती सायुज्यता पाठी लागते. मुक्तीसहित सायुज्यता सुद्धा आपल्याला भेटते. अर्थात मुक्ती जर आपल्याला पाहिजे असेल तर मुक्ती मिळवण्याचं साधन सुद्धा या मानवी देहातूनच आहे. कोणी म्हटलं महाराज आम्हाला मुक्ती नको, मोक्ष पाहिजे. बरोबर आहे का नाही? काही काही असतात ना, आम्हाला देव नाही व्हायचं, मुक्ती नको, आम्हाला मोक्ष पाहिजे. आता मग मोक्ष पाहिजे असेल तर मोक्ष मिळवण्याचं साधन सुद्धा या नरदेहातूनच आहे. कसं आहे? म्हणती जेवाचा तया मोक्ष, म्हणती जेवाचा तया मोक्ष, म्हणती देवाचा तया मोक्ष, म्हणती देवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी मंत्र शिवाचा, हरी 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 मंत्र शिवाचा, हरी हरी मंत्र शिवाचा. म्हणती देवाचा तया मोक्ष, म्हणती देवाचा तया मोक्ष, म्हणती देवाचा तया मोक्ष, म्हणती देवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. जर आपण ठरवलं आपल्याला मोक्षाला जायचं तर आपण मोक्षालाही जाऊ शकतो. काही म्हटले महाराज मुक्ती आणि मोक्षाचं काय घेऊन बसले तुम्ही? स्वर्गामध्ये त्या ठिकाणी कल्पतरूचे झाडं आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत, अमृतासारखं पेय आहे स्वर्गामध्ये, आणि तुम्ही म्हणता मोक्षाला जायचं आणि मुक्तीला जायचं. आम्हाला मोक्षालाही नाही जायचं आणि आम्हाला मुक्तीलाही नाही जायचं, आम्हाला स्वर्गामध्ये जायचंय. त्या ठिकाणी अप्सरा आहेत स्वर्गामध्ये, एवढी सुखसुविधा आहे स्वर्गामध्ये, आणि तुम्ही दुसरीकडेच जायला सांगता. आम्हाला स्वर्गाला जायचं. स्वर्गाला जाण्याचा एखादा रस्ता असेल तर तो सांगा आम्हाला. मग विश्वमौली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की तुम्हाला जर स्वर्गाला जायचं असेल तर स्वर्गाला जाण्याचा रस्ता इथून आहे. म्हणती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. म्हणती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. स्वर्गाला जायचं असेल तर यज्ञाधिक कर्म करावे लागतात.
परंतु आताच्या काळामध्ये यज्ञ करायचं सोपं आहे का? यज्ञ आपण करू शकत नाही, बरोबर आहे का नाही? परंतु आपल्याला जर यज्ञ करायचं असेल तर आपल्याला आळंदी पंढरपूरला पायदिंडीमध्ये जावं लागेल, तेव्हा आपल्याकडून यज्ञ घडेल. कसा घडेल? नाम म्हणता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले. नाम म्हणता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले. नाम घेता वाट चाले आणि यज्ञ पाऊला पाऊले. भगवंताचं नाव घेऊन जर आपण पंढरीची वाट चाललो तर प्रत्येक पावला पावलाला आपल्याला यज्ञाचं पुण्य भेटतं. मग ते यज्ञाचं पुण्य ज्या वेळेला आपलं एकत्र येतं तेव्हा आपण स्वर्गाला जाऊ शकतो, बरोबर आहे का नाही? स्वर्गाला जायचं असेल तर यज्ञाधिक कर्म, यज्ञाचं पुण्य आपल्याला आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावं लागतं. काही म्हटले, महाराज आम्हाला स्वर्गालाही नाही जायचं, आम्हाला वैकुंठाला जायचं. आपण लिहितो ना वैकुंठवासी, स्वर्गवासी, परंतु जातात का माणसं वैकुंठाला स्वर्गाला? त्यांचं कर्म चांगलं असेल तर ते वैकुंठाला जाऊ शकतात आणि स्वर्गालाही जाऊ शकतात. मग आपण ठरवलं आपल्याला वैकुंठाला जायचं, आता स्वर्गाला जायचं नाही, तर आपल्याला वैकुंठालाही जाता येतं. कसं जाता येतं? विश्वमौली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. जर आपल्याला वैकुंठाला जायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला भगवंताचं नामचिंतन करावं लागतं. मग आपल्यावरती भगवंताची एवढे उपकार आहेत. देवानं आपल्याला हे मनुष्य शरीर दिलंय, जेणे हा जीव दिला दान. मग आपण त्याचं भजन या जीवनामध्ये आल्यानंतर केलं पाहिजे. काही माणसं खूप आडमुठी असतात. ते म्हटले, महाराज आम्हाला वैकुंठाला नाही जायचं, आम्हाला स्वर्गालाही नाही जायचं, आम्हाला मुक्ती नको, मोक्ष नको, आम्हाला देव नाही व्हायचं, आम्हाला संत नाही व्हायचं, आम्हाला काहीच नाही व्हायचं. त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या नरकाला जाण्याचा रस्ता असला तर सांगा. काही असतात ना आडमुठे, बरोबर आहे का नाही? परंतु संत महात्म्यांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत की संतांनी आपल्याला नरकाला जाण्याचा रस्ता सुद्धा सांगितलेला आहे. तुकोबराय सांगतात, नरका जाणे तेने पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची. नरका जाणे तेने पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची. ज्याला नरकाला जायचं असेल त्यांनी आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर पाप करीत राहायचं, तो आपोआप नरकाला जातो. मग त्याच्या वर्षश्राद्धाच्या पत्रिकेच्या मागे लिहायचं नरकवासी, बरोबर आहे का नाही? स्वर्गवासी नाही लिहायचं. जो मनुष्य पाप करीत असतो ना त्याच्या पत्रिकेच्या त्या ठिकाणी आधी लिहायचं नरकवासी आणि मग त्याचं नाव लिहायचं. कारण जो मनुष्य अखंड पाप करीत राहतो तो आपोआप नरकाला जातो. देवानं आपल्याला हा मनुष्य जन्म त्याच्या भक्ती करता दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला बाधा वादिकेचा. ज्या वेळेला आपण आईच्या उदरामध्ये होतो, पोटामध्ये होतो, त्यावेळेला आपण त्या ठिकाणी 9 महिने आतल्या आत उकडून निघत होतो. माऊली ज्ञानोबा सांगतात, मातेची उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडोनी 9 मासवरी जन्म जन्मोनी मरती. आईच्या उदरामध्ये आपण उकडून निघत होतो. त्यावेळेला हा जीव भगवंताकडे अशी विनंती करतो, देवा अरे आईच्या उदरातून या ठिकाणी मलमूत्र आहे, उकडून निघतोय माझा या ठिकाणी देह, तू एक वेळा मला या देहातून बाहेर काढ. एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरितांची जाळी उगवणे. त्यावेळेला आपण नवस करतो, आठविना पाय हा माझा नवस, रात्रही दिवस पांडुरंग. पांडुरंगाकडे नवस करतो, देवा मला एक वेळा या दुःखातून बाजूला काढ. त्यावेळेला आपण बाहेर येतो. कारण देवानं आपल्याला हा देहच त्याच्या भक्ती करता दिलेला आहे. परंतु आपण याचा उपयोग कशा करता करतो? महाराज थोडासा इको द्या, गात असताना थोडा इको द्यायचा. आपण या देहाचा उपयोग कशा करता करतो?
औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया। खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया। कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया। देवाने आपल्याला हा देह त्याच्या भजनाकरता दिलेला आहे, परंतु मनुष्य खाया पिया सुख से सोया, बरोबर आहे का नाही? मनुष्य या देहाचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतो महाराज। मग तुकोबराय सांगतात, ज्याला कोणाला नरकाला जायचं असेल तर त्याने आपल्या जीवनामध्ये पापाचं आचरण करायचं, आणि जो मनुष्य भगवंताच्या नामापासून विन्मुख आहे, म्हणजे भगवंताचं नाव नरदेहाला येऊन भगवंताचं नाम घेत नाही, तो मनुष्य पापी समजला जातो। माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावया न पवे कोणी। जो नामापासून विन्मुख आहे तो पापी आहे। नामासी विन्मुख तो नर पापिया, कारण देवानं आपल्याला हा जन्म त्याच्या भजनाकरता दिलेला आहे, आणि आपण जर या जन्मामध्ये येऊन भजन नाही केलं तर आपण पापी समजले जातो, आणि मग आपल्याला त्या ठिकाणी नरकाला जावं लागतं। मग त्या भगवंताचे आपल्यावरती उपकार आहेत। देवानं आपल्याला सुंदर असं शरीर त्याच्या भक्ती करता दिलेलं आहे। आता पहिले उपकार आपल्यावरती आपल्या आईवडिलांचे आहेत, दुसरे उपकार आहेत भगवंताचे, तिसरे उपकार कोणाचे आहेत? संतांचे उपकार आहेत। काय संतांचे उपकार आहेत आपल्यावरती? कारण ते आपल्याला निरंतर जाग करतात। मज निरंतर जागवीती, मज निरंतर जागवेते मज निरंतर, जागवेते मज निरंतर। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवेते मज निरंतर जागवेते। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवेते मज निरंतर जागवेते। अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार, ते मला निरंतर जागवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात। निरंतर जागवतात म्हणजे काय करतात? ते म्हणतात, महाराज आम्ही तर जागेच असतो, बरोबर आहे का नाही? म्हणजे सामान्य झोपेतून जागवणं नाही, अज्ञानाच्या झोपेतून आपल्याला संत मंडळी जागे करतात। संत सांगतात, उठा जागे व्हा, भगवंताचं स्मरण करा। उठा जागे व्हा रे आता, जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथ, पंढरीनाथ। भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता। सुखी व्यथा जन्माच्या, सुखी व्यथा जन्माच्या, सुखी व्यथा जन्माच्या। उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, सुखी व्यथा जन्माच्या। उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, सुखी व्यथा जन्माच्या। संत महात्मे आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न करतात। शास्त्रकार असं सांगतात, पहा की जे उपकार देव आपल्यावरती करत नाही, कारण देवानं आपल्याला देह दिला,
आणि कर्म करण्याचं स्वातंत्र्य देऊन टाकलं. बरोबर आहे का नाही? तुम्हाला मनुष्य जन्म दिला, तुम्हाला एवढं एवढं आयुष्य भगवंताने दिलं. कोणाला 70 वर्षाचं, 80 वर्ष, 100 वर्षाचं आयुष्य दिलं. या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या कर्मानुसार कसंही वागा. देवानं फक्त आपल्याला हा जीव दिला, शरीर दिलं. बरोबर आहे का नाही? आई वडिलांनी त्या ठिकाणी संत महात्मे सांगतात की देवापेक्षाही त्या ठिकाणी संतांचे उपकार जास्त आहेत. संत त्या ठिकाणी अज्ञानाच्या अंधारातून आपल्याला जागं करतात. मग देवापेक्षा संतांचे उपकार जास्त आहेत. आपल्या आई वडिलांपेक्षा सुद्धा संतांचे उपकार जास्त आहेत. केले उपकार सांगो काय, बाप न करी ऐसी माय, धरणे त्यांच्या देखिएले पाय, दिले अक्षय अभयदान गा. केले उपकार सांगो काय, बाप न करी ऐसी माय. आपल्या आईवडिलांपेक्षा सुद्धा संतांचे उपकार आपल्यावरती जास्त आहेत. संत या मृत्यू लोकामध्ये समाजावरती उपकार करण्यासाठीच आले महाराज. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची. बोलिले जरुची, बोलिले जरुची, बोलिले जरुची, बोलिले जरुची. सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग, 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 संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी, सात भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी, सात भावे वर्ताया. संत महात्मे वैकुंठहून या मृत्यू लोकामध्ये आपल्यावरती उपकार करण्याकरता येतात. परंतु संत जरी आपल्यावरती उपकार करण्याकरता आले असले तरीही तत्कालीन समाजाने त्यांच्यावरती, संत आपल्यावरती उपकार करतात परंतु समाज त्यांना स्वीकारत नाही. समाज अपकार करतो. अपकार म्हणजे त्यांना त्रास देतो. महाराज आतापर्यंत जे जे संत या मृत्यू लोकामध्ये आले त्यांना समाजाने त्रासच दिला. बरोबर आहे का नाही? आपले पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, त्यांच्या अंगावरती एक मुसलमानाचा यौवन मनुष्य त्यांना त्रास देण्याकरता 108 वेळा पान खाऊन थुकला. ज्या ज्या वेळेला नाथ महाराज स्नान करून घाटावरती यायचे त्यावेळेला तो मुसलमानाचा मनुष्य त्यांच्या अंगावरती थुंकायचा. थुंकल्यानंतर नाथ बाबा त्याला असे हात जोडायचे आणि पुन्हा स्नान करण्याकरता नदीमध्ये जायचे. असं किती वेळा घडलं? 108 वेळा घडलं. 108 वेळा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या मुसलमानाच्या मनुष्याला असे हात जोडले, म्हणून आपण त्यांना शांतीब्रह्म म्हणतो. म्हणजे ते उपकार करण्याकरता या मृत्यू लोकामध्ये आले, वैकुंठाहून आले, परंतु समाजानं त्यांना त्रास दिला. जगद्गुरु तुकोबाराय असतील, त्यांना तर महाराज गावाच्या पाटलानं देहूच्या बाहेर काढलं. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. गावानं
त्या ठिकाणी गावाच्या बाहेर काढलं. अनेक संकट जगद्गुरु तुकोबाराय यांच्यावरती आली. त्यांना समाजानं खूप त्रास दिला. मंबाजी बोनं त्यांच्या अंगावरती 8 काठ्या मोडेपर्यंत तुकोबारायांना मारलं. शिवबा कासाराच्या पत्नीनं ज्या वेळेला तुकोबारायांना आपल्या घरी स्नानाकरता बोलवलं, जेवणाकरता भोजनाकरता बोलवलं, त्यावेळेला पूर्वीच्या काळामध्ये अशी पद्धत होती पहा, की जेवणाकरता आल्यानंतर पहिल्यांदा जगद्गुरु तुकोबाराय त्या शिवबा कासाराच्या घरी मुक्कामाला होते आणि सकाळी स्नान करून आता जेवण करायचं. आता तुकोबाराय त्या ठिकाणी स्नानाकरता बसले असताना त्या शिवबा कासाराच्या पत्नीनं गरम उकळतं पाणी जगद्गुरु तुकोबारायच्या अंगावरती टाकलं. उकळलेलं पाणी बरं का. किती त्रास झाला असेल तुकोबारायांना. तुकोबाराय सांगतात एका अभंगामध्ये, जळे माझी काया लागला ओलावा, जळे माझी काया लागला ओलावा, सावरे केशवा माय बापा, सावरे केशवा माय बापा, माझी काया लागला ओलावा, जळे माझी काया लागला ओलावा, सावरे केशवा माय बापा, सावरे केशवा माय बापा. जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा, पेटून उठला वनवा सारा, तिनी जगाला लागली आग, नसे निवारा नसे आसरा, कुठे मी जाऊ विठ्ठला. जळे माझी काया लागला वनवा, धावर केशवा माया बापा, धावर केशवा माय बापा. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायच्या अंगावरती गरम उकळतं पाणी टाकलं, त्यावेळेला त्यांच्या अंगाचा दाह एवढा झाला भयानक की त्यांनी त्या ठिकाणी भगवंताला हाक मारली की ज्याप्रमाणे एखाद्या जंगलाला वनवा लागावा, जंगलाने पेट घ्यावा, त्याप्रमाणे त्यांचं शरीर हे सगळं जळून निघालं महाराज, पळून निघालं. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माये बापा. त्या शिवबा कासाराच्या पत्नीला तुकोबारायांनी त्या ठिकाणी दोष दिला नाही, भगवंताला आर्त हाक मारली आणि भगवंताने त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या त्या ठिकाणी तो दाह शांत केला. एवढा त्रास समाजानं त्या ठिकाणी संतांना दिला. म्हणजे संत होण्याकरता संत त्या ठिकाणी वैकुंठाहून या मृत्यू लोकामध्ये आपल्यावरती उपकार करण्याकरता आले. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, उपकार करण्याकरता संत या मृत्यू लोकामध्ये आले. परंतु समाजानं त्यांच्यावरती अपकारच केला महाराज. ज्या वेळेला विश्वमौली ज्ञानोबाराय, मुक्ताई माता, सोपान काका आणि निवृत्तीनाथ महाराज हे सिद्ध बेटामध्ये राहत होते. गावाने वाईमध्ये टाकलं होतं. आई वडिलांना तत्कालीन ब्राह्मणांनी त्या ठिकाणी धर्म पंडितांनी त्या ठिकाणी मृत्यूदंड त्या ठिकाणी शिक्षा दिली होती, देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली होती. 4 भावंड होते. लहान लहान वय होतं. कोणाचं 5 वर्ष असेल, कोणाचं 7 वर्ष असेल, कोणाचं 8 वर्ष असेल. अगदी लहान वयामध्ये आईवडिला सोडून गेले, गावाने वाईमध्ये टाकलं. 4-4, 6-6 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण त्यांना भेटत नव्हता.
इंद्रायणीचं पाणी पिऊन जीवन जगत होते. एवढा त्रास समाजानं दिला त्यांना. एक दिवस मुक्ताई माता माऊली ज्ञानोबरायांना म्हणते, दादा अरे 4 दिवस झाले माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, तू आळंदीमध्ये जातोस का रे? माझ्याकरता थोडीशी भिक्षा घेऊन येतोस का? त्यावेळेला ज्ञानोबरायांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ज्ञानोबराय मनामध्ये विचार करतात की आपण जर आळंदीमध्ये गेलं तर ही आळंदीमधली जी लोक आहेत ती आपल्याला मारतात, आपल्या झोळीमध्ये नको नको ते टाकतात, दगड टाकतात, शेण टाकतात. परंतु ज्ञानोबराय मुक्ताई मातेला त्या ठिकाणी काहीच म्हटले नाही आणि तशीच झोळी घेऊन बगलामध्ये लटकवली आणि आळंदीमध्ये गेले. सकाळी 7ला ज्ञानोबराय, सकाळच्या पहिल्या प्रहाराला ज्ञानोबराय त्या ठिकाणी सिद्धबेटातून निघाले, आळंदीमध्ये गेले. संपूर्ण आळंदी आपल्या पायाखाली घातली, परंतु कोणीही ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी भिक्षा दिली नाही. संपूर्ण आळंदी फिरले आणि आळंदी फिरल्याच्या नंतर कोणातरी एका माणसाला दया येते महाराज, सगळेच काही निष्ठुर नसतात, बरोबर आहे का नाही? म्हणून कोणातरी एका माणसाने माऊली ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये एका भाकरीचं पीठ टाकलं आणि ते एका भाकरीचं पीठ घेऊन माऊली ज्ञानोबराय सिद्धबेटाकडे निघाले. ज्ञानोबरायांना असं वाटलं की आता या ठिकाणी माझी बहीण आहे, 5 वर्षाची लहान मुक्ताई आहे, तिच्याकरता का होईना एका भाकरीचं पीठ माझ्या झोळीमध्ये पडलंय. आता हे एका भाकरीचं पीठ घेऊन मी त्या ठिकाणी मुक्ताईला त्या ठिकाणी जेवण देणार आहे. ज्ञानोबरायांना आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये ज्ञानोबराय सिद्धबेटाकडे निघाले आणि सिद्धबेटाकडे जात असताना इंद्रायणीच्या घाटावरती वेसोबा नावाचा शास्त्री त्या ठिकाणी आडवा झाला. आडवा झाल्याच्या नंतर तो वेसोबा शास्त्री म्हणू लागला, का रे संन्यासाच्या कारट्या, अरे तुम्हाला 1000 वेळा सांगितलं की आळंदीमध्ये येत जाऊ नका. तुम्ही जर आळंदीमध्ये आलात तर तुमच्या स्पर्शानं ही इंद्रायणी वाटते, तुमच्या स्पर्शानं ही आळंदी वाटते. अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं की आळंदीमध्ये येत जाऊ नका. परंतु ज्ञानोबराय काकाला हात जोडतात, काका हो काका, माझ्याकरता नाही चालवली हो ही पीठ, माझ्याकरता नाही चालवलं. माझी बहीण आहे छोटी 5 वर्षाची मुक्ताई, 4-6 दिवस झाले काका ती उपवाशी आहे. इंद्रायणीचं गटागट्टा पाणी पिऊन आम्ही रोज झोपतो. परंतु आज माझ्या बहिणीने इच्छा केली की दादा पोटामध्ये खूप भूक लागली, माझ्याकरता थोडंसं त्या ठिकाणी भिक्षा घेऊन येतो का? त्यावेळेला ज्ञानोबराय त्या ठिकाणी काकाला म्हणू लागले, काका माझ्याकरता नाही चालवली ही भिक्षा, माझ्या छोट्या बहिणीकरता चालवली. तिच्याकरता फक्त मला एवढं पीठ नेऊ द्या, एवढं त्या ठिकाणी अन्न मला घेऊन जाऊ द्या. परंतु तो शास्त्री त्या ठिकाणी पंडित होता, मोठा शास्त्री होता, 18 पुराण 6 शास्त्राचा अभ्यास केलेला शास्त्री होता. तो म्हणू लागला, अरे तू संन्यासाचं कार्ट आहे आणि मला ज्ञान शिकवतोस, अरे तुझा काय अधिकार आहे? अधिकार जर बघितला तुझा तर तू 6 वर्षाचा आहे आणि तू मला ज्ञान सांगतोस. त्या काकानं ज्ञानोबरायांची झोळी घेतली महाराज, झोळी फाडली. फाडल्याच्या नंतर ते पीठ आहे एका भाकरीचं ते खाली त्या ठिकाणी वाळूमध्ये पडलं. वाळूमध्ये पडल्यानंतर ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. कारण एकुलती एक बहीण आहे, छोटी आहे 5 वर्षाची, तिच्याकरता एकाच भाकरीचं पीठ त्या ठिकाणी संपूर्ण दिवसभर मागून भेटलं आणि हे सुद्धा या काकांनी त्या ठिकाणी वाळूमध्ये टाकलं, मातीमध्ये टाकलं. ज्ञानोबराय रडू लागले. त्या काकाला वाटलं की आता ज्ञानोबराय हे पीठ वरचं आपण नाही का खाली सांडल्यावरती वरचं भरून घेतो, ज्ञानोबराय वरचं पीठ भरून घेतील आणि तेवढं घेऊन जातील. मग त्या काकानं काय केलं की आपल्या पायानं त्या पिठामध्ये माती कालवायला त्या ठिकाणी सुरुवात केली, वाळू कालवायला. त्यावेळेला ज्ञानोबरायाने त्या काकाचे पाय धरले, काका अहो अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं काका, अन्नामध्ये माती कालवू नका. मला नाही दिलं तुम्ही तर नका देऊ, आजही आम्ही इंद्रायणीचं पाणी पिऊन झोपू काका, परंतु त्या ठिकाणी तुम्ही अन्नामध्ये माती कालवू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. आपण रोज म्हणतो ना वदन कवल घेता, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं काका, अन्नामध्ये माती कालवू नका काका. त्यावेळेला ज्ञानोबराय ज्या वेळेला काकाचे पाय धरतात त्यावेळेला काका ज्ञानोबरायला तशीच लात मारतात आणि लात मारल्यानंतर ज्ञानोबराय बाजूला जाऊन पडतात. बाजूला जाऊन पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या हाताला पायाला खरचटतं, ज्ञानोबरायांना लागतं. ज्ञानोबराय मोठमोठ्याने रडू लागलात महाराज.
ज्ञानोबराय रडू लागतात आणि रडत असताना तो शास्त्री आहे तो त्या ठिकाणी शेजारी ब्राह्मणाची पोरं खेळत होते, त्यांना उपदेश करतो धरा त्या संन्यासाच्या कार्ट्याला आणि परत या आळंदीमध्ये दिसला नाही पाहिजे असं त्याला चांगलं बदडून काढा. ज्ञानोबरायांना धरलं जातं, ज्ञानोबरायांना मारलं जातं, ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये शेण टाकलं जातं. महाराज त्या संन्यासाच्या कार्ट्यांना असं म्हणा की तुम्हाला अन्न खाण्याचा अधिकार नाही, तुम्ही शेण खा असं म्हणून ज्ञानोबरायांना हिनवलं जातं. ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये शेण टाकलं जातं आणि ज्ञानोबरायांना तिथून काढून देण्यात येतं, हाकलून देण्यात येतं. ज्ञानोबरायांना हाकलून दिल्याच्या नंतर ज्ञानोबराय मोठमोठ्याने रडू लागतात. महाराज ज्याप्रमाणे एखाद्या गवताच्या पिंडीचा त्या ठिकाणी आळा सुटावा आणि ते तृण असं रानुमाळ पांगावं त्याप्रमाणे ज्ञानोबराय मोठमोठ्याने रडतात आणि सिद्ध बेटाकडे जातात. सिद्ध बेटामध्ये गेल्यानंतर मुक्ताई माता त्या ठिकाणी झोपलेली होती. महाराज बाजूला झोपडीच्या बाजूला झोपलेली होती. कारण 4-4, 6-6 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नसल्यामुळं शरीरामध्ये त्या ठिकाणी प्राण राहिला नव्हता, त्राण राहिला नव्हता. म्हणून ज्ञानोबराय गेल्यानंतर कुटियामध्ये जातात, आपल्या झोपडीमध्ये जातात आणि आतून ताटी लावून घेतात आणि ताटी लावून घेतल्यानंतर आतमध्ये एका जागेवरती मध्यभागी जाऊन बसतात आणि बसल्यानंतर दोन्ही गुडघ्याच्या मध्ये डोकं ठेवून मोठमोठ्याने रडतात. महाराज ज्याप्रमाणे एखाद्या धरणाचा बंधारा पाठ आहे तो जसा ज्याप्रमाणे फुटावा त्याप्रमाणे ज्ञानोबराय रडतात आणि रडल्याच्या नंतर रडत असताना मोठमोठ्याने हुंदके देऊन रडतात आणि रडत असताना तो आवाज मुक्ताई मातेला जातो आणि मुक्ताईला तो आवाज गेल्यानंतर मुक्ताई माता खिडकीतून बघते, अरे ज्ञानदादाने त्या ठिकाणी ज्ञानदादा मोठमोठ्याने रडतोय आणि आपण आता ज्ञानदादाची समजूत काढली पाहिजे. कारण मुक्ताईला माहिती होतं मुक्ताई मातेला की आळंदीमध्ये गेल्यानंतर आळंदीतले लोक मारतात, हिनवतात, नको नको ते बोलतात. महाराज त्यावेळेला मुक्ताई माता ज्ञानोबरायांना उपदेश करते, दादा अरे तू योगी आहेस, पावन आहेस. कारण योगी त्यालाच म्हणतात जो जगाचे अपराध सहन करतो. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले बन्ही संती सुखे व्हावे पाणी. दादा तू योगी आहेस, जगाने आपल्यावरती कितीही जगाने आपल्याला त्रास दिला तरी आपण सहन करायचा असतो. कारण संत त्यालाच म्हणतात ज्याच्या ठिकाणी दया असते, क्षमा असते, शांती असते. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताती उघडा ज्ञानेश्वरा जीवदाताने चाविली कोणी 32 तोडिली. दादा अरे जीभ जर दाताने चावली तर कोणी 32 तोडून टाकतं का? संत त्या ठिकाणी संत त्यालाच म्हणतात की जो या जगाचे अपराध सहन करतो आणि जगावरती उपकार करतो. जगाने समाजानं जगानं संपूर्ण विश्वानं जरी लालबुंद झालेलं असलं तरी संतांनी त्या ठिकाणी पाणी होऊन हे जग विजवायचं असतं. म्हणून संत त्यालाच म्हणतात जो जगाचे त्रास सहन करतो. मग संत महात्म्य मृत्यू लोकामध्ये आपल्यावरती उपकार करण्याकरता आले महाराज. कारण जर त्या दिवशी मुक्ताई मातेनं ज्ञानोबरायांना उपदेशच केला नसता, ताटीचे अभंग जर म्हटलेच नसते तर ज्ञानेश्वरीचा ताट आपल्याला चाखायला मिळालं असतं. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ हे सारे कोणतेच ग्रंथ आपल्याला भेटले नसते आणि संत जर या मृत्यू लोकामध्ये आलेच नसते
तर या मृत्यू लोकामध्ये एवढी अराजकता माजली असती महाराज, माणसाने माणसाला खाल्लं असतं. बरोबर आहे का नाही? जर संत या मृत्यू लोकामध्ये आलेच नसते तर माणसाने माणसाला खाल्लं असतं. म्हणून संताची या माणसावरती एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत. परंतु जगाने संतांवरती अपकार केले, जगाने संतांना त्रास दिला, तरीही संत आपला धर्म सोडत नाही. संत समाजावरती उपकार करतात. उपकार करण्याकरता संत या मृत्यू लोकामध्ये आले. कधी आपल्याला त्या ठिकाणी अट्टहासाने शिकवतात, अट्टहासाने सांगतात की बाबा हो, त्या ठिकाणी तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. वेळ प्रसंगी आपल्या दारामध्ये वासुदेव म्हणून येतात, आपल्याला हात जोडतात आणि आपल्याला सांगतात, कर जोडोनी विनवित तुम्हारे, कर जोडोनी विनवित तुम्हारे कर जोडोनी विनवित तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कधी संत मंडळी आपल्या दारामध्ये वासुदेव म्हणून येतात आणि आपल्याला उपदेश करतात, हात जोडतात, विनंती करतात. कधी संत आपल्या दारामध्ये जोगी म्हणून येतात आणि आपल्याला उपदेश करतात. जगजोगी 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 जाग जाग बोलती, जगजोगी 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 जाग जाग बोलती, जाग बोलती, जगजोगी 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 जाग जाग बोलती. राखताई भाव, जागता देव राखताई भाव. क्षेत्रपाळ पूजावत कळ, क्षेत्रपाळ पूजावत कळ. पत्रकाई फल पुष्प तोय, आई फळ पुष्प तोय. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. वासुदेव म्हणून येतात आपल्या दारामध्ये. नंतर आपल्या दारामध्ये संत महात्मे जोगी म्हणून येतात, आपल्याला उपदेश करतात. तरीही आपण नाही ऐकलं तर आपल्याला सांगतात की बाबा हो, तुम्ही जर हरिभक्ताची स्तुती कानाने नाही ऐकली तर तुम्ही बैरा होता. बैरा झालो जगी बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो. बैरा झालो जगी बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो. नाही ऐकले हरि कीर्तन, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही केलं पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठन, नाही वेदशास्त्र पठन. जगी बैरा झालो त्या गुणे, बैरा झालो जगी बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो. बैरा झालो जगी बैरा झालो. बैरा झालो, बैरा झालो. बैराची भीती आपल्या अंतकरणामध्ये संत महात्मे घालतात. जर आपण संतांचं नाही ऐकलं तर आपल्याला म्हणतात बाबा हो, तुम्ही मुक्ती होताल, भगवंताची भक्ती करा, साधू संतांची निंदा करू नका, तुम्हाला पुढचा जन्म मुक्या प्राण्याचा भेटेल. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. साधू संतांची निंदा केली, साधू संतांची निंदा केली. हरिभक्ताची स्तुती नाही केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली. देवाच्या पंगू झाली, देवाच्या पंगू झाली. एका जनार्दनी कृपा लागली. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. जर आपण तरीही संतांचं नाही ऐकलं तर संत महात्म्यांना राग येतो आणि संत महात्मे आपल्याला सांगतात की बाबा हो, या ठिकाणी आमचं काहीच जाणार नाही, जे काही जायचं असेल ते तुमचं जाईल, आमचं काही नुकसान होणार नाही, तुमचंच नुकसान होईल.
काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बजाईल एका जनार्दनी आमचे काय बजाईल आमचे काय बजाईल आमचे काय बजाईल पिंगला 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 महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोली बोलत देखा पिंगला महाद्वारी पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवघा 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 धांगड धिंगा ग 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 अवघा धांगड धिंगा सध्या पिंगळा खूप महाग झालाय महाराज पिंगळा आणण्याकरता तुम्हाला 70,000 रुपये द्यावे लागतील बरोबर आहे का नाही अर्थात संत महात्म्यांनी या समाजावरती येन केन प्रकारे सगळे काही प्रयास केले परंतु समाजाला त्या ठिकाणी हिताचा उपदेश सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जे आपल्या अंतकरणामध्ये अहित आहे ते अहितापासून आपल्याला संत मंडळी वेगळं करतात आणि आपल्याला हिताचा मार्ग देतात मग त्या ठिकाणी विष्णुमौली ज्ञानोबा सांगतात अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही गा श्रुती परोती माऊली जगा अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही गा श्रुती परोती माऊली जगा संत महात्मे आपल्याला अहितापासून काढतात आणि हिताचा मार्ग सांगतात जर आपण संतांचं नाही ऐकलं महाराज तर त्यांचं काही जात नाही आपलं नुकसान होतं आपल्याला तो यम राजा आहे जसं आपण कर्म केलं आहे आपण परमार्थ जर केला नसेल जसं आपलं कर्म असेल त्या पद्धतीनं तो यम आपल्याला शिक्षा करत असतो महाराज कशी शिक्षा करतो मारिती झोडिती हानिती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल अनेक यातना यम करविल कोण सोडविल तेथे तुझला सोडविना राजा देशीचा चौधरी आणि का सोयरी भली भली मग कोण सोडवतो आपल्याला तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया एका चक्रपाणी वाचुनिया आपल्याला फक्त तो भगवान परमात्माच एकटाच सोडवणार आहे म्हणून आपण त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे मग संत महात्मे आपल्याला भगवंताच्या भक्तीला लावतात महाराज ते स्वतः त्रास सहन करतात आता सांगितलं ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी किती त्रास सहन केला सगळे संत मंडळी आहेत आतापर्यंत जेवढे झाले आहेत त्यांना त्रासच समाजाने दिला त्रासच सहन करावा लागला परंतु त्रास सहन करूनही त्यांना त्या ठिकाणी आपलं जसं आईचं अंतकरण असतं त्याप्रमाणे संत महात्मे संपूर्ण समाजाला त्या ठिकाणी सांभाळत असतात मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत
त्यांच्या ऋणातून मी उत्तीर्ण कसं होऊ, काय देऊन त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ. कारण त्यांच्या चरणावरती मी माझा जीव जरी ठेवला तरीही तो कमी पडेल. काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सगळ्यात जास्त काय आवडतं माणसाला? जीव आवडतो की नाही? मग तुकोबराय म्हणतात की त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण मी होऊ शकत नाही, कारण त्यांचे उपकाराचे एवढे अगणित असे त्यांचे उपकार आहेत. त्यांच्या ऋणातून कोणीही उत्तीर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या पायावरती जीव जरी ठेवला तरीही आपण त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाही महाराज. कारण त्यांचा उपदेश हा आपल्यासाठी अनमोल असतो. ते सहज जरी आपल्याला बोलले तरीही तो आपल्या हिताचा उपदेश असतो. संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये येतात, आपल्याला अट्टहासाने ते सांगतात. त्यांनी सहज जरी बोलले ते तरी तो उपदेश आपल्या हिताचा असतो. कारण वाल्ह्या कोळ्याचा दृष्टांत सर्वांना माहिती आहे महाराज. वाल्ह्या कोळ्याला नारद मुनी भेटले आणि सहज त्यांची योगायोगाने भेट झाली. सहज योगायोगाने भेट झाल्यानंतर नारद मुनीने त्या वाल्ह्या कोळ्याला सहज उपदेश केला की बाबा, तुझ्यासोबत कोण येणार आहे? तुझे हे अखंडपणे तू पाप करत राहतो, हे पापामध्ये तुझ्या कोण वाटेदार आहे? हे जे वाईट कर्म तू करत आहे हे कर्म तुलाच भोगावं लागणार आहे. तुझ्या कर्मामध्ये दुसरं कोणीही येणार नाही. तुझं कर्म हे तुलाच भोगावं लागणार आहे. ज्यांच्या करता तू हे सगळं लुटमार करतो, त्या ठिकाणी मारतो, लोकांना ब्राह्मणांना मारतो, याचं कर्म तुला भोगावं लागणार आहे. मग त्या ठिकाणी वाल्ह्या कोळी महाहत्यारी, परंतु एवढा महाहत्यारी जरी तो होता तरीही त्याला त्या ठिकाणी नारदाचा त्या ठिकाणी उपदेश भेटला. नारदाची त्याची सहज भेट झाली. नारदाने त्याला सहज उपदेश केला. मग त्या ठिकाणी सहज उपदेश केल्यानंतर वाल्ह्या कोळीचा वाल्मिक ऋषी झाला. केले रामायण रामाआधी, कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. असं वाल्ह्या कोळ्याचा इतिहास आहे. सहज संताची जरी आपल्या जीवनामध्ये भेट झाली तरीही त्या ठिकाणी आपला उद्धार होतो. ते सहज जरी बोलले तरी तो उपदेश आपल्या हिताचा असतो. अभंगात तिसरं सहज बोलाने हित उपदेश, 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 करणी सयास शिकविती, करणी सयास शिकविती, करणी सयास शिकविती, करणी सयास शिकविती, काय द्यावे त्याची भावे उतराई, 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 काय द्यावे त्याची भावे उतराई. मला मी
गेले 1.5 तास झाले, अजून काही त्रास दिला का? टाळी वाजा म्हटलो कोणाला, नामचिंतन करा असं कोणालाही म्हटलो नाही. परंतु आता सर्वांनी वरती हात घ्या बरं, सर्वांनी वरती हात करा. झोपलेले जागे व्हा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. थोबा 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 घ्या खाली सर्वांनी हातात. घेतले का? हुशार माणसं आहेत बरं का लोळेगावचे. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, सहज बोलणी हित उपदेश करोनी सायास शिकविती. सायासनं आपल्याला त्या ठिकाणी संत महात्मे शिकवतात. जर आपण त्यांचं नाही ऐकलं तर ते त्यांना राग पण येतो बरं का. तर हिताचा उपदेश समाजानं नाही ऐकला तर संत महात्मे आपल्याला शिव्या देखील देतात. महाराज किती सांगू तारी नैकटी भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. अनेक नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं महाराज, काय माय गेली होती भूतापाशी, हरिनये मुखाशी अरे मुढा. अनेक म्हणजे प्रत्येक संतांनी त्या ठिकाणी त्यांना जर समाजानं त्यांचं ऐकलं नाही, परमार्थ केला नाही तर संत महात्म्यांना राग येतो. आणि संत महात्मे आपल्याला सांगतात की मनुष्य जन्म हा अतिशय दुर्लभ असा आहे. 84 लक्षाचा फेरा फिरल्यानंतर तुम्हाला हा मनुष्य जन्म मिळतो. किती? पहिल्यांदा आपल्याला 84 लाख वेळा इतर योनीमध्ये इतर देहामध्ये जन्म घ्यावा लागतो. नामदेव महाराज एका अभंगामध्ये सांगतात, 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या, 10 लक्ष घ्याव्या पक्ष्यांमध्ये. किती झाल्या? मोजले का नाही तुम्ही? एवढे आपले जन्म झाले इथून माग, तुम्ही मोजत किती झाल्या? वा वा, धन्यवाद बाबा तुम्हाला. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या, 10 लक्ष घ्याव्या पक्ष्यांमध्ये, 30 लक्ष योनी पशूंची घरी, मानवा भीतरी 4 लक्ष. किती झाले आता? 84. व्हावा. मग एवढा सगळा जन्माचा फेरा फिरून आल्यानंतर बहुता दिवसा फेरा आला या नगरा, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. एवढा बहुत दिवसा फेरा आला या नगरा. एवढं सगळे जन्म मृत्यूचं दुःख भोगल्यानंतर आपल्याला हा माणसाचा जन्म भेटतो. आणि संत महात्मे सांगतात, हा जन्म जर तुम्ही व्यर्थ वयाला घालवत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा या फेऱ्यामध्ये पडावं लागेल आणि पुन्हा तुम्हाला 84 लक्ष जन्म भोगावे लागतील. तेव्हा पुन्हा तुम्हाला मनुष्य जन्म मिळेल. मग आता तुम्हाला हा जन्म मिळालाय ना, मग आता या जन्माचं सार्थक करा. कशानं सार्थक होतं? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. मग या देहाचं सार्थक करून घ्या. हा फेरा तुम्हाला पुन्हा मिळणार नाही, हा मनुष्य जन्म तुम्हाला मिळणार नाही. म्हणून संत महात्मे अतिशय आईच्या अंतकरणानं कळकळीनं
तुम्हाला विनंती करतात की बाबा हो, हा मनुष्य जन्म भेटलाय, तर या जन्मामध्ये आल्यानंतर तुम्ही परमार्थ करा आणि या जन्मातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा, भगवंताच्या प्राप्तीचा प्रयत्न करा. कारण संत महात्मे यांचं अंतकरण हे आईप्रमाणे असतं. ज्याप्रमाणे एक धेनू म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे तिचं पारडू म्हणजे मुलगा. समजा धेनू म्हणजे आई आणि वत्स म्हणजे मुलगा. ज्याप्रमाणे तुकोबरे सांगतात की आईच्या अंतकरणामध्ये आपल्या मुलाविषयी कळवळा असतो. आपलं आईचं अंतकरण आपल्या मुलाविषयी त्या ठिकाणी अतिशय चित्त घार ज्या वेळेला आकाशामध्ये हिंडते त्यावेळेला तिचं चित्त आपल्या पिलांपाशी असतं. त्याप्रमाणे संत महात्म्यांचं चित्त, संत महात्म्यांना आपल्या संपूर्ण समाजाविषयी कळवळा असतो. म्हणून संत महात्मे शेवटच्या चरणामध्ये सांगतात की त्या ठिकाणी तुका म्हणे वाच देनो वेची, 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 कैसे मजा येती संभाळीत, कैसे मजा येती संभाळीत, काय द्यावे ज्यांची व्हावे उतराई, काय द्यावे ज्यांची व्हावे उतराई, कैसे मजा येती संभाळीत, कैसे मजा येती संभाळीत, काय द्यावे ज्यांची व्हावे उतराई, काय द्यावे ज्यांची व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी, ठेवितो हा पायी,
ठेवितो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे वत्स देन वेची चित्ती पैसे मध्ये ती सांभाळीत आई जसं आपल्या मुलावरती प्रेम करते तसं संत महात्मे संपूर्ण समाजावरती आईप्रमाणे प्रेम करतात. या ठिकाणी आपल्या हनुमान वस्तीवरती अतिशय प्रेमानं आस्थेनं श्रद्धेनं आपण सगळे मंडळी हनुमान वस्तीकर असतील, गावातले काही गावातले आहेत, लोळेगाव जोहरापूर पंचक्रोशीतले सगळे मंडळी अतिशय प्रेमानं हा सप्ताह करता गेली 15 वर्षापासून आपण हा सप्ताहाची जोपासना केली. म्हणून सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानतो. आमचे बैरनाथ महाराज आहे असतील, संतोष महाराज आहेत, सोनवणे सर आहेत, संपूर्ण भजनी मंडळ आहे, यांनी अतिशय सुंदर साथ दिली. आमचे साऊंड सिस्टीमवाले आमचे पाहुणेच आहेत, ते कोळगावचे कोळगावकर साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. गेले 2 दिवसापासून मी या ठिकाणी पखवाज वाजवायची सेवा करत होतो आणि आता उद्यापासून पण पखवाज वाजवायलाच आहे. आजचे दिवसच फक्त कीर्तनाकरता उभा आहे. म्हणून या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि झालेली सेवा त्या ठिकाणी संत सावता महाराज मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो, विश्वमौली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.